प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. आपण सर्वजण सुखरूप असाल अशी मी आशा करतो. सध्या आपण या कार्यक्रमाद्वारे बायबलच्या उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आपल्या मागील भागात आपण उत्पत्ती अध्याय 26 चा अभ्यास केला, ज्यामध्ये दुष्काळाच्या काळात देवाने इसाकाशी केलेला आपला करार कसा पुन्हा दृढ केला हे पाहिले. प्रभूने इसाकाला त्याच वचनांची आठवण करून दिली. इसाकाने देवाची आज्ञा पाळली, तरीही भीतीपोटी रिबेका ही आपली बहीण आहे असे सांगून त्याने आपला पिता अब्रामाचीच चूक पुन्हा केली. पलिष्ठ्यांशी लढण्याऐवजी इसाकाने शांततेचा मार्ग निवडला. नंतर देवाने इसाकाला बेरशेबा येथे पुन्हा दर्शन दिले. आजच्या भागात आपण उत्पत्ती अध्याय 27 कडे वळणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहू की याकोबाला इसाकाचा आशीर्वाद कसा प्राप्त होतो आणि याकोब व एसाव यांची कथा पुढे कशी उलगडत जाते. तर चला आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 26 याचा अभ्यास केला होता. आज आपण अध्याय 27 याचा अभ्यास करणार आहोत. आपण जे मुद्दे पाहणार आहोत ते आहेत: याकोब एसावाचा ज्येष्ठ पुत्राचा हक्क घेतो आणि याकोब लाबानाकडे पळून जातो. प्रियांनो, या अध्यायाचा विषय याकोब आणि रिबका यांनी याकोबासाठी इसाकाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रचलेला कट. हा तोच आशीर्वाद होता जो इसाकाने एसावासाठी ठेवला होता. पहा, याकोबाला त्याच्या वडिलांचा आशीर्वाद हवा होता. त्याला माहीत होते की देवाने त्याच्या आईला वचन दिले होते की मोठा मुलगा धाकट्याची सेवा करेल. त्यामुळे आशीर्वाद आधीच त्याचा होता. तथापि त्याने देवावर विश्वास ठेवला नाही. त्याची आई रिबका हिने देवावर विश्वास ठेवला नाही. स्पष्टपणे वडील इसहाक यांनीही देवावर विश्वास ठेवला नाही. अन्यथा त्यांनी याकोबाला वगळून एसावला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला नसता. देवाच्या स्पष्ट वचनाच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या स्वतःच्या भावना आणि वासनांचे अनुसरण केले. ज्येष्ठ पुत्राचा हक्क मिळवण्यासाठी याकोबाने वापरलेल्या पद्धतीचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही. त्याने फसवणूक आणि कपटाचा वापर केला. त्याचे वर्तन घृणास्पद होते. हगार आणि इस्माईलच्या बाबतीत सारा आणि अब्राहम यांच्या वर्तनाला देवाने जशी मान्यता दिली नाही, त्याचप्रमाणे देवाने यालाही मान्यता दिली नाही. देव याकोबाची लबाडी आणि चलाखी वापरू शकत नव्हता. जसे आपण पाहू, देव या माणसाशी अगदी निश्चित मार्गाने वागतो. याकोबाने जे पाप केले होते त्याच मापाने त्याला पापाची किंमत भरून द्यावी लागली. आपण या अध्यायातून आणखीन पुढे जात असताना हे तुमच्या लक्षात येईलच. अध्याय 26 याचा समारोप होत असताना आम्हाला दिसते की एसाव 40 वर्षांचा होता आणि त्याने 2 हित्ती स्त्रियांशी विवाह केला. ही गोष्ट इसहाक आणि रिबका यांच्यासाठी दुःखाची होती. आता त्यांना हे कळले की जर याकोबाने हित्ती किंवा पलिष्ठी स्त्रीशी विवाह करू नये असे वाटत असेल तर त्याला हारान येथे पाठवले पाहिजे. ते हे ठिकाण होते जेथून इसहाकाला अब्रामाच्या कुटुंबातून त्याची वधू मिळाली. आता आपण आपला दुसरा मुद्दा, याकोब एसावाचा ज्येष्ठ पुत्राचा हक्क घेतो, याकडे पाहूया. आणि यासाठी आपण उत्पत्ती याचा 27वा अध्याय आणि 1 ते 4 ही वचने वाचणार आहोत. इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव यास बोलावून म्हटले, बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू कधी येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता ही घेऊन रानात जा आणि पारत करून मधसाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन. आपण पाहिले आहे की इसहाक हा उत्कृष्ट माणूस, एक महान माणूस होता. अभिमलेख आणि पलिष्ठी त्याच्याशी करार करण्यासाठी आले, कारण ते त्याला घाबरत होते.
तो सहनशील आणि शांतता प्रिय होता, पण त्याचबरोबर प्रतिष्ठित आणि शक्तिशालीही होता. तथापि येथे तो आपल्या शारीरिक दुर्बलतेचे प्रदर्शन करतो. आयुष्यभर एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबकाचा आवडता होता. एसाव बाहेर हिंडणारा मुलगा होता, जो बाहेर जाऊन हरिण किंवा इतर एखादा प्राणी घेऊन येत असे. तो ते भाजून खात असे आणि तो म्हातारा माणूस त्याचा आनंद घेत असे. आता इसाक खूप म्हातारा झाला आहे आणि त्याला आपल्या आवडत्या मुलाला आशीर्वाद द्यायचा आहे. त्याला हे चांगलेच माहीत आहे की देवाने म्हटले आहे की मोठा धाकट्याची सेवा करेल. पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण त्याला एसावला आशीर्वाद द्यायचा आहे. म्हणून तो एसावला बाहेर जाऊन थोडे मांस आणायला सांगतो आणि त्याबद्दल तो त्याला आशीर्वाद देईल असे म्हणतो. या कुटुंबाबद्दल हे किती मोठे रहस्य उलगडत आहे, नाही का? प्रियांनो, उत्पत्तीच्या या शेवटच्या प्रमुख भागापर्यंत आल्यापासून तुम्ही कौटुंबिक कलह पाहिला आहे का? हागारमुळे अब्रामाच्या कुटुंबात कलह होता. आता ही जुळी मुले या कुटुंबात कलह आणीत आहेत. आपण वाचूया 27वा अध्याय आणि 5 ते 8 ही वचने. इसाक आपला मुलगा एसाव याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारत करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याच्याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारत करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. रिबकेने इसाकाचे बोलणे ऐकले. याकोब तिचा आवडता आहे, म्हणून ती ही कपटी योजना आखते. हे तर पूर्णपणे कपट आहे आणि कोणत्याही आधारावर त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. देव हे सर्व इतिहास म्हणून नोंदवत आहे, पण तो त्याचा निषेध करतो. आपण ते नंतर पाहणार आहोत. येथे जे काही केले जात आहे ते लक्षात ठेवा आणि नंतर याकोबाला त्याच्या कर्माचे फळ भोगावे लागेल हे देखील तुम्ही पाहाल. आता रिबका त्याला पुढे म्हणते. वाचूया आपण वचनं 9 ते 11 ही वचने. आत्ताच्या आता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. एसाव केवळ बाहेर हिंडणारा आणि लाल रंगाचा माणूस नव्हता, तर तो केसाळ माणूसही होता. आता आपण 12वं वचन वाचूया. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन. प्रियांनो, पहा, तो केवळ फसवणारा वाटणार नाही, तो फसवणारा आहेच. यावेळेस आपण 13 ते 17 ही वचने वाचूया. त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो. माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातास व मानेच्या गुळगुळीत भागास करडांची कातडी लपेटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. प्रियांनो, यावर टिप्पणी केल्याशिवाय मला राहवत नाही. तिने बकराच्या पिलाची कातडी त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला आणि हातांच्या मागच्या बाजूला लावली, जेणेकरून जेव्हा त्याचे वडील त्याला स्पर्श करतील तेव्हा त्यांना वाटेल की तो एसाव आहे. तिने त्याला एसावाचे कपडेही घातले, जेणेकरून त्याच्या शरीराला एसावासारखा वास येईल. वरवर पाहता एसाव जे दुर्गंधीनाशक म्हणजे हल्लीच्या भाषेत परफ्यूम वापरत होता, तो फारसे प्रभावी नव्हता. खरे सांगायचे तर मला वाटते की हे त्या 2 माणसांसारखे होते ज्यांच्याबद्दल मी एक गमतीशीर गोष्ट ऐकली होती. ते दोघे खूप अरुंद जागेत काम करत होते.
शेवटी त्यापैकी एक दुसऱ्याला म्हणाला, अरे वा, मला वाटते की आपल्यापैकी एकाच्या दुर्गंधी काम करणे थांबवले आहे. दुसरा माणूस म्हणाला, हो, ते तुझेच असले पाहिजे, कारण मी काहीच वापरत नाही. गमतीचा भाग बाजूला ठेवला तर मला नाही वाटत की एसावानेही तसे काही वापरले असेल आणि तो वारंवार आंघोळ करत असेल याचीही मला खात्री नाही. जरी तुम्ही त्याला पाहिलेले नसले तरी तुम्ही त्याला वासावरून ओळखू शकला असता. यावेळेस आपण उत्पत्ती अध्याय 27, 18 ते 20 ही वचने वाचणार आहोत. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे? माझ्या बाळा, तू कोण? तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव, आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे. तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे, एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसाहाक आपल्या मुलास म्हणाला, माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर याने मला ते लवकर मिळू दिले. प्रियांनो, या विशिष्ट क्षणी हा मुलगा कपटी ढोंग्याचे एक उत्तम उदाहरण आहे. आज असे अनेक ढोंगे आढळतात जे परमेश्वराने आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल बोलतात. कधी कधी तर परमेश्वर त्यांना काहीतरी खूप असामान्य गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतो. मला कधी कधी असे आढळते की ख्रिस्ती पुरुष असे काही करतात की ज्यासाठी माफिया लोकांना तर अटक झाली असते, पण हे पुरुष त्याबद्दल मोठ्या भक्तिभावाने प्रार्थना करू शकतात आणि म्हणू शकतात की ही परमेश्वराची इच्छा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. या क्षणी याकोब एक कपटी ढोंगी आहे. या फसवणुकीशी परमेश्वराचा काहीही संबंध नव्हता. वाचूया आपण वचनं 21 ते 27 ही वचने. मग इसाहाक याकोबास म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये. तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. तेव्हा याकोब आपला बाप इसाहाक याच्या जवळ गेला. तो त्यास चाचपून म्हणाला, वाणी तर याकोबाची, पण हात एसावाचे आहेत. त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्या हातांसारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्यास म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय, मीच तो. तो म्हणाला, ते मजकडे आण. मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याचकडे आणले व त्याने ते खाल्ले. मग त्याने त्यास द्राक्षरस आणून दिला. तो प्याला. मग त्याचा बाप इसाहाक त्यास म्हणाला, माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्याने त्याच्या वस्त्राचा वास घेऊन आशीर्वाद दिला, तो असा, पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते की इसाहाकाला काहीतरी गडबड आहे असा संशय आला होता. पण रिबकाही इसाहाकाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती आणि तिने प्रत्येक तपशिलाची योजना आखली होती. यावेळेस आपण आणखीन पुढे जाऊया. 28 आणि 29 ही वचने वाचूया. देव तुला आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देव. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमोत. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत. तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत. इसाहाक तो आशीर्वाद देत आहे जो त्याला मिळाला होता. तोच तो आता पुढे देत आहे. हे चित्तवेधक आहे की तो आशीर्वाद आधीच याकोबाचा होता. देवाने तसे म्हटले होते. देवाने आधीच याकोबाला आशीर्वाद दिला होता. देव हा फसवणूक अजिबात स्वीकारत नाही. आपण आणखीन थोडंसं पुढे जाऊया. 30 ते 33 ही वचनं आपण वाचणार आहोत. इसाहाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसाहाक याच्या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. त्यानेही रुचकर पक्वानं तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्यास म्हटले, माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे आणि मला आशीर्वाद द्यावा.
हे ऐकून त्याचा बाप इसाहाक त्यास म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव. तेव्हा इसाहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, तर पारत करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन मजकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला, तो कोण? तो आशीर्वादित होणारच. आता कदाचित तुमच्या समोर प्रश्न असेल की हरणाचे मांस मेंढीच्या किंवा बकरीच्या मांसासारखे लागते का? तर ते नक्कीच लागत असावे. आता इसाहाकाला खरोखरच कळले की तो या कटात कसा फसला आहे. आपण वाचूया 34 ते 40 ही वचने. एसावाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखाने हंबरडा फोडून आपल्या बापास म्हणाला, बाबा, मलाही आशीर्वाद द्या. तो म्हणाला, तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळावायचा आशीर्वाद घेऊन गेला. तेव्हा तो म्हणाला, त्याला याकोब म्हणजे युक्तेने हिरावून घेणारा हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? कारण त्याने 2दा मला दगा दिला. त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतला व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला. तर आपण मजसाठीही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय? तेव्हा इसाहाकाने उत्तर दिले, पहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे. त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षरस यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे. तर माझ्या मुला, आता तुझसाठी मी काय करू? एसाव बापास म्हणाला, बाबा, आपणापाशी एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मलाही आशीर्वाद द्या. आणि एसाव हेल काढून रडला. तेव्हा त्याचा बाप इसाहाक त्यास म्हणाला, पहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनींपासून दूरवरून आकाशातील दव पडते, तेथून दूर तुझी वस्ती होईल. तो आपल्या तरवारीने जगशील व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या खांद्यावरचे त्याचे जू उडवून देशील. प्रियांनो, आता आपण आपल्या मननाचा दुसरा मुद्दा विचारात घेत आहोत. तो आहे याकोब लाबानाकडे पळून जातो. वाचूया आपण 41वे वचन. याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिला, त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले. एसावाने आपल्या मनाशी म्हटले, माझ्या बापाचे सूतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी आपला भाऊ याकोब यास जीवे मारीन. आपणास दिसते की एसाव विचार करत आहे, माझे वडील म्हातारे झाले आहेत आणि ते जास्त काळ जगणार नाहीत. माझे वडील मरताच मी याकोबाला ठार मारीन, मी त्याचा काटा काढीन, हा त्याच्या मनातला विचार होता आणि त्याने उघडपणे त्याबद्दल इतरांशी बोलले असावे. यावेळेस आपण 42 आणि 43 ही 2 वचने वाचणार आहोत. आपला वडील मुलगा एसाव याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळविले, तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब यास बोलावून म्हटले, पहा, तुला जीवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे. तर माझ्या बाळा, आता माझे ऐक, उठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे, त्याचकडे पळून जा. येथे पुन्हा आपण पाहतो की रिबका परिस्थिती स्वतःच्या हातात घेत आहे. ती याकोबाला म्हणते, तुला घर सोडून जावे लागेल. तिला याची कल्पना नव्हती की या गोष्टीतल्या तिच्या भूमिकेची, तिच्या पापाची किंमत तिला चुकवावी लागेल. तिने त्या मुलाला पुन्हा कधीही पाहिले नाही. ती म्हणाली होती की ती त्याला थोड्या काळासाठी तिकडे पाठवेल, पण तो खूप मोठा काळ होता आणि तो परत येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की याकोब तिचा आवडता मुलगा आहे. याकोब तिचा भाऊ लाबानाकडे जावा अशी तिची इच्छा आहे आणि ती त्याला तेथेच पाठवणार आहे. इथेच याकोबाला धडा शिकायला मिळणार आहे. या ठिकाणीच कर्माची फळे त्याला भोगावी लागणार आहेत. म्हातारा मामा लाबान त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. याकोब स्वतःला हुशार समजत होता, पण मामा लाबान हुशारीत निष्णात आहे. बिचारा याकोबाला कळले की तो फक्त एक नवशिका आहे आणि हे सर्व संपण्यापूर्वी तो निराशेने देवाकडे धावा करेल. यावेळेस आपण पुढे जाऊया. 44 आणि 45 ही 2 वचने आपण वाचूया. आणि तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याचपाशी राहा. तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचा त्याला विसर पडेपर्यंत
तेथे राहा, मग मी तुला तेथून बोलावणे पाठवून आणीन. एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे? लक्षात घ्या की ती म्हणते की ती त्याला काही दिवसांसाठी दूर पाठवेल. त्या काही दिवसांचे 20 वर्ष झाले आणि त्या काळात तिचा मृत्यू झाला. तिने आपल्या मुलाला, आपल्या लाडक्या, आपल्या आवडत्या मुलाला पुन्हा कधीही पाहिले नाही. त्या लहानशा प्रसंगानंतर एसावाने आपल्या आईबद्दल फारसा विचार केला नसेल. हे लक्षात घेतल्यास आपण त्या वर्षातील रिबकाच्या जीवनाची कल्पना करू शकतो. यावेळेस वाचूया आपण 46वे वचन. तेव्हा रिबका इसाहाकास म्हणाली, या हेतींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. यांच्यासारखी हेतींच्या मुलीतली, या देशच्या मुलीतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ? लक्षात ठेवा की एसावाने या मूर्तीपूजक नास्तिक स्त्रियांशी लग्न केले होते. आधीच त्यामुळे घरात दुःख येत होते आणि रिबका सुद्धा त्यामुळे हैराण झाली होती. आता ती इसाकाला सांगते की जर याकोब तिथे राहिला तर तो कदाचित तेच करेल. एसावापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी, याकोबाला घरापासून दूर पाठवण्यासाठी ती याचा एक उत्तम निमित्त म्हणून उपयोग करू शकत होती. याकोबाला तिच्या कुटुंबांकडे, तिचा भाऊ लाबान याच्याकडे परत पाठवणे हीच योग्य गोष्ट आहे. हे इसाकाला पटवून देण्यासाठी ती त्याच्याशी ही छोटीशी चर्चा करते. आता अब्रामाचा नोकर तिला आणण्यासाठी तिथे कसा गेला होता हे आठवा. तर येथे आता मुद्दा याकोबाला पत्नी शोधण्यासाठी तिथे परत पाठवण्याचा आहे, पण त्याचबरोबर त्याला धोक्यातून बाहेर काढण्याचाही आहे. खरे सांगायचे तर मला वाटते की जर तो घरी राहिला असता तर एसावाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला असता. तथापि जसे घडले त्यात रिबकाच पहिल्यांदा मरण पावली आणि याकोब आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी परत आला, पण त्याने आपल्या आईला पुन्हा कधीही पाहिले नाही. प्रियांनो, कधी कधी आमच्या जीवनात अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात किंवा घडतातही. म्हणून आम्ही काय करतो हे देवाच्या दृष्टीने बरोबर आहे का याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रभू, जे आमच्यावरती तू कृपा करतोस, तो आम्हाला मार्गदर्शन करतोस, यासाठी की आमच्या जीवनामधलं कोणतंही पाऊल आमचं चुकीचं पडू नये, आम्ही चुकीचे निर्णय घेऊ नये, आम्ही चुकीचं वागू नये. होय बापा, परंतु आम्ही तुझ्यावरती विसंबून न राहता आम्ही स्वतःच आमच्या बुद्धीनं चालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि प्रभूजी, आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यापासून दूर जातो आणि आम्ही स्वतःवरती संकट ओढून घेतो. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी तू आज आम्हाला आजच्या अध्ययनातून समोर ठेवलेल्या आहेत आमच्या, आणि म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. योग्य कृती करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे पाहतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आशीर्वाद ठरला असेल. आपण पाहिले की इसाक जो आशीर्वाद इसावला देऊ इच्छित होता, तो आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोबाने आपली आई रिबेका हिच्या मदतीने आपला पिता इसाक याची कशी फसवणूक केली. काय घडले हे कळले तेव्हा एसाव याकोबावर चिडला. एसावने त्याला मारण्याचा विचार केल्यामुळे याकोबाला मामा लाबान याकडे राहण्यासाठी जावे लागले. हा ते आपल्याला आठवण करून देतो की देवाच्या योजना थांबवता येत नसल्या तरी मानवी फसवणूक आणि पाप अनेकदा वेदनादायक परिणाम आणतात. पुढील भागात आपण उत्पत्तीच्या अध्याय 28चा अभ्यास करू, जेथे देव बेथेलमध्ये याकोबाला प्रकट होतो आणि याकोब परमेश्वराला नवस करतो. आता आपण निरोप घेऊया. परमेश्वराची कृपा आपणास सदैव लाभो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. खरोखर हा देवाचा पुत्र होता असे शताधिपतीने म्हटले. आजचा प्रश्न, वृद्ध इसहाकाने एसावला आशीर्वाद देण्यापूर्वी काय खाण्याची इच्छा व्यक्त केली? ए. मसुरीचे वरण, बी. हरणाचे मांस, सी. गोड फळे, डी. बकऱ्याचे मांस. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.